हॅलो भावानो, मी तुमचा ओंकार. तर आज संडे म्हटलं सुट्टी आहे आम्हाला. सुट्टी असल्यावर मग आजानं फोन केला होता. आजा म्हटलं कुठं फिरायला जाऊया. मग जाऊया म्हटलं, प्लॅन काय तर करूया. मग आता मी चाललोय आजाला घेऊन आदमापूरला. तर आदमापूरचा व्हिडिओ तुम्हाला आता ब्लॉग म्हणून एक बनवूया म्हटलं व्हिडिओ. मी अपेक्षा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटेल. तर मी आता थोड्या वेळात कपडे बदलून मी आवरतो आणि जातो. आजाला घ्यायला निघतो. तर त्याला घेऊन मग पुढं काय जे शूटिंग होतील दाखवतो पुढं. भावानो, हा शर्ट घालायचा विचार केला आहे. तर याच्यावर काळ्या कलरची पॅन्ट आहे. ही पॉवर बँक पण घ्यायची आहे. व्हिडिओ करून चार्जिंग संपते लगेच. ही गाडी चावी आहे. हे काय घेऊन जाणार नाही. हेडफोन आहे तो पण. तर भावान चला मी तर आता गाडी घेऊन मी सरळ आजाच्या घरात जातो आहे. आजाला घ्यायचं. आजा आवरायला आवडतं अजून. तर भावानो, जो मागचे व्हिडिओ ब्लॉग केला आहे त्याचं तुम्ही काय कमेंट केलंच नाही. काय समजत नाही. कमेंट करत जावा म्हणजे मला पण समजते किंवा आपण बरोबर चाललो आहे. तर आता बाळूमाचा हा ब्लॉग तुम्हाला जास्तीत जास्त आवडला असं प्रयत्न करतो. तर इथं उजव्या साईडला आजाचं घर आहे. आजाची गल्ली आहे. बघूया आजा आवरला की नाही बघायला पाहिजे. अजून आवरलं नसतं 100%. बघूया आता काय काय होतं. ते बोल काहीतरी. बोल की बोल. बोल की इकडे बघ. इकडे तरी बघ. कॅमेऱ्याकडे बघ. कॅमेऱ्याकडे बोल. नाव सांग तुझं फक्त. नाव सांग. तर भावानं आता सुरू करूया ब्लॉग. तर मी चाललोय आता बाळूमाळ सरळ. दिवसभरात काय काय होते ते तुम्हाला दाखवतो सगळं. त्याला कुठं हे काय मनगड आडवलं का? मला वाटतं तू प्लॅन केला वाटलं कुठे जायचं. मला वाटतं तू प्लॅन केला वाटलं. हां. भावानी पुढे ती मूर्ती दिसते. इचलकरंजी मूर्ती आहे. विक्रमनगरचा गणाधीश मंडळाचं नाव आहे. एवढी मोठी मूर्ती आहे. खतरनाकच आहे. शिवाजी महाराजांची मूर्ती आहे. पावनखिंडचं सीन केलेत. कडक वाढते बघा अशी मूर्ती वाढते. आता मी रांगोळी या गावात आहे. रांगोळीचं कोण बघत असेल तर भावानं कमेंट करून सांगत जावा. म्हणजे मला पण समजते आपला व्हिडिओ व्हायरल होतोय. आजूबाजूच्या गावात तर होतोय. तर इथे गर्दी आहे. इथे काय झाली वाटतं. मॅटर झाला काहीतरी. इथं आवाज कसं देऊ काय आत बघूया.
लग्नात लग्न काय करते असे केनवडे थांबू समोर आम्ही आता आलोय केनवडे घाटामध्ये थांबले. पाऊस आला आपल्याला शूटिंग सिनेमॅटिक करायसाठी थांबलोय. आजा आलाय. आजा लागतो मग आजा बघा आजा आजा बोल काय ते भाऊ भाऊ कसा कसा आम्ही केनवडे पडा आता पाऊस आला म्हणून थांबलो इथे रस्त्याला मध्ये केनवडेच्या जरा पुढे आलोय. तर अनेक 10 किलोमीटर अंतर आदमापूर एवढाच पोहोचतोय आम्ही थोड्या वेळात. तर आता पाऊस जाणार आहे. पाऊस गेला होतो बहुतेक. आता आम्ही शिकतोय. आता आजा काय बोलतोय बघा. आजा काय तर बोल. मस्त वाटत आहे. वातावरण मस्त आहे इकडे. हां त्यामुळे आम्ही रविवारचा प्लॅन करत आहे बाबा जाण्यासाठी. आणि असं वातावरण मस्त एकदम छान वाटत आहे वातावरण. हां पावसात तर गाडीवर जाण्याची मजा वेगळीच आहे. त्यामुळे आपल्याला मस्त वाटतं. बरं रेनकोट काय आणला नाहीस त्याचं काय काय नाही भेटण्यासाठी खास भेटण्यासाठी आहे. भिजासाठी आलायचं. भेटण्यासाठी हां हां वातावरण चांगलं असल्यामुळे रेनकोट चांगलं मग यायला मजा यायला का मग फिरायला. करता मिळणार नाही. बरोबर आहे. त्यासाठी आपण रेनकोट वगैरे काय आणलं नाही. काय असेल घरातून बाहेर पडणार. तर भावानं ऐकलंय काय तुम्ही पण या बरोबर बघतेच पण त्यांना काय बोलणार. काय नाही बाबांनो आपल्या चॅनलला जरा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, जास्त फॉलो करा. हां भाऊ ऐकला काय थोडं करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर भावानं आता आले मी देवळाजवळ. लोक कशी चालत राहिले बघा देवाला सगळे. आज रविवार आहे त्याच्यामुळे गर्दी पण असणार बहुतेक. बघा आता गर्दी इथनं झाल्या इथनंच. तर भावानं मी आता आले तर पार्किंग केलं गाडी. इकडे घे. तर भावानं मी आता आलोय. आता आदमापुरात आलोय. एक नारळ घ्यायचा आहे. प्रसाद नारळ घ्यायचा घेऊया. हां 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 पुढे घ्या. गर्दी बघा भावानं किती आहे. हात काढायचं. कितला नारळ. 50.
तर भावानं नारळ घेतला आता पण पैसे आले होते आले होते ना. कसं वाटतंय आता आलो आहे देवळाजवळ बळवंगाच्या मंदिर दाखवले हे बळवंगाचं मंदिर आहे. पावसानं सगळं पाणी पाणी झालं वगैरे सगळं दिसतंय का मंदिर. सगळ्यांनी दर्शन घ्या. तर हे झाड आहे भावानं इथं वडाचं काय पिंपळचं झाड आहे. त्याला लोक काय करतात भंडारा लावून नाण्याला 1 रुपया किंवा 2 रुपये असं भंडारा लावून त्याला चिटकवायचा प्रयत्न करतात. ज्याच्या मनातल्या गोष्टी इच्छा पूर्ण होणार असतात ते चिकटते तिथं. हे बघा नाणी कशी चिटकवल्या.
डायरेक्ट. केला की मी येताला तुला लिवारी गेला. माझ्या मग लाव. पेढ्याचं हे कितला आहे? मिक्स आहे 100 आहे का? एक की मिक्स आहे. 20,000. एक द्या. हां तर भावानं दर्शनाला प्रॉपर झालेलं आहे. आज रविवार असल्यामुळं गर्दी आहे भरपूर, त्याच्यामुळे आम्हाला रांगेतून करायचं नाही भेटलं. बाहेर मुख दर्शन केलं. आता आम्ही घरला चाललो. राजा दर्शन भेटलं का प्रॉपर? दर्शन झालंय तसं, पण आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे बाबा मला, त्यामुळे आज मुख दर्शन झालेलं आमचं. तर आता दर्शन करून आता आम्ही बाहेर जातो, घरी जात आहोत. चालतं गाडी घेऊन. पहिला मग स्वतःला त्याला आता भूक लागल्या म्हटल्यावर त्याने घेतलाय कणीस खायला बघाय कसं. नदीला 15 रुपये ना नदीवर? 20 रुपये. पावसाचं वाटतं. हां तर भावानं ही जी पोरं थांबल्यात फोटो काढायचं, मूर्तीचे फोटो काढत थांबलेली, ती माझा कॅमेरा बघून मला विचारतात यूट्यूबर आहे काय. मग म्हटलं आता छोटं मोठं चालू केलं आहे. ती पोरं म्हणत होती तुमच्या चॅनलचं नाव काय. मग त्यातलं एक दोघा तिघांनी नाव सर्च करून सबस्क्राईब केलं आपल्याला. तर भावानं तुम्हाला पण नाव माहिती आहे आपलं, तुम्ही पण सबस्क्राईब करा, लाईक करा. स्क्रीनवर पण दाखवतो मी. तर भावानं मला कसं सुचून झाले, मला सर्दी झाल्या त्याच्यामुळे काय जास्त बोललो नाही. तर भावानं आता व्हिडिओ फास्ट करून दाखवतो, तुम्हाला बोर होणार जास्त. लांबचा प्रवास आहे. भावानं पावसात भिजून आता आम्हाला बघायला थंडी, मग काय ते गरमागरम काय तर नाश्ता करूया म्हटलं. तर कटवडा घेतला आहे, कटवडा खाल्लो आणि आम्ही निघालो पुढं. आता तर आता आम्हाला मज्जा म्हणून एक सीन बनवायचं ठरवलं आहे. आता अजय ॲक्टिंग करणार आहे, मी त्याला प्रश्न विचारणार, त्याला मग उत्तर देणार.
दादा कुठे झालं दादा चालू जाता मला कुठे गेलं दादा दर्शनला गेलो. चालत का एकटं का काय करायचं दादा गाड्या पण थांबवणार पाऊस पाण्याचे दिवस आहेत. किती वाजता गेला दादा एकटं गेलं सकाळी उठून सकाळी एकटाच घेतो आज रविवार. बसा जोडतो तुम्हाला कुठं जेवला वेळा खाल्ला वेळा काय जाता? नाश्ता केला येताना म्हणजे हां हां कुठं पण जाता तुम्ही मी चाललोय बघा इचलकरंजीला येणारा तिथंच मानकापूर आहे आमचं गाव. तिथंच आहे व्हय मानका भरतोय तुम्ही हो, मानकापूर. हां 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 चालते की बसा की मग चला मला हेल्प करा. चालते चालते हा भावानं आता कुठं काय तर मॅटर झालाय झाड पडते झाड कापायला लागलेत आता जायला एक 10-15 मिनिट वेळ लागणार वेळेला जागा होते बघा भावना आपल्याला जागा मिळाली आता जायला भावना आता कागरा हायवेवरती आमची गाडी झाली पंक्चर मुळा बसला आहे चांगला आपलं मुळा दाखवत चांगलं मला मुळा दिसते काय मुळा मेन हायवेवरतीच मुळा बसला आहे मग आता पंक्चरवाल्याला बोलवायचं आहे काय जेवायला हो? तर आता हे पंक्चरवाला भाऊ आला आता ते भाऊ आपला गाडी पंक्चर काढतोय तर तुमची पण गाडी कागल हायवेच्या आसपास कागल हायवे टू बाळोमा आदनापूरपर्यंत पंक्चर काढायची सोय आहे यांची तर यांचा नंबर मी देतो कधी तर गरज पडली तर तुम्ही या नंबरवरती फोन करून त्यांना बोलवू शकताय ऑन द स्पॉट येणार त्यांनी तर भावाने मी आता कामावरती ऑफिसमध्ये ब्लॉग एडिट करायला होतो मग लक्षात आलं की ब्लॉगचा एंडिंग बनवलं नाही ब्लॉगचं एंडिंग बनवलं नाही म्हणजे गाडी पंक्चर झाली त्याच्यामध्ये मूड ऑफ झाला आज्याचा पण मूड ऑफ झाला पुढचा व्हिडिओ काय शूट केला नाही मग काय झालं नाही बाकी काय नाही फक्त गाडी पंक्चर काढली कागल हायवेने सरळ आमच्या घरात आलो एवढंच झालं तर भावानं व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा आठवण लाईक करा सबस्क्राईब करा नवीन जे आहे ते सबस्क्राईब करून टाका असंच नवीन नवीन ब्लॉग बनवत राहील तर सगळ्यांनी काळजी घ्या येतो मला लगीन